नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आत्ता मी जी माहिती सांगणार आहे ऑब्व्हियसली ती दैनिक दिव्य मराठीनी प्रकाशित केलेली बातमी आहे. काही अपवाद वगळता ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये नाशिक जिल्ह्यातले पत्रकार, अहिल्यानगर जिल्ह्यातले पत्रकार आणि राज्यभरातल्या पत्रकारांनी वाखाणण्याजोगी कामगिरी केली आहे. काही मंडळींनी अनावश्यक पद्धतीनं त्या महिलांची नावं सूचित होतील किंवा त्यांचे व्हिडिओज, फोटोग्राफ्स कायद्याच्या दृष्टीनं अत्यंत चुकीची कृती करत शेअर केलं, विच वॉज रॉंग, विच इज रॉंग, आणि त्यामुळे कायद्याच्या कचाट्यात तुम्ही अडकू शकता, ते तुम्ही टाळा. आणि मी जो आत्ता मुद्दा सांगतोय की हा जो भामटा खरात आहे, ह्याला आता आजपासनं तुम्ही कुणीही त्याला कॅप्टन म्हणू नका, कारण हा 10वी नापास आहे. काल जेव्हा मी महाराष्ट्राला हे सांगितलं तर महाराष्ट्र अचंबित झाला की हा 20 फुटाचा नाग घेऊन फिरायचा, म्हणजे दाखवायचा लोकांना की जो पूर्णपणे धादांत खोटं होतं. त्या 20 फुटाच्या नागाच्या बातम्या सगळ्या माध्यमामध्ये प्रकाशित झाल्या. सो जे लोक आम्हाला अत्यंत विश्वासानं माहिती देतात, त्या प्रत्येक माहितीची पडताळणी करून आम्ही महाराष्ट्रासमोर मांडतोय. आणि म्हणून मी म्हटलं की पत्रकारांनी ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये अतिशय उत्तम काम केलं आहे. ही जेव्हा बातमी मी आत्ता वाचली आणि मी पोलीस दलातल्या काही मंडळींशी बोललो, बघा हा जो भोंदू आहे 10वी नापास, हा खरात हा बाजारातनं 100 रुपयांचे 1 किलो चिंचोके खरेदी करायचा, राईट. ते चिंचोके घासायचा आणि ते घासलेले चिंचोके हा तो दुर्मिळ खडा आहे असं भासून 10,000 ते 1,00,000 रुपयापर्यंत लोकांना द्यायचा. आता मला प्रश्न पडलाय की दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए, हे सगळं ठीक आहे. अहो पण तुम्ही किती मूर्ख आहात. काही काडीचा सेन्स तरी तुम्हाला आहे की नाही. तुम्ही अधिकारी आहात, तुम्ही प्रतिष्ठित कुटुंबातले सदस्य आहात, तुम्ही राजकारणी आहात, आणि ह्या चिंचोक्याची विक्री करून लोकांना सांगायचं की तुमच्या अडचणी मी दूर करतोय. नाशिक रोड इथल्या एका दुकानातनं चक्क नकली खडे आणून तो आपल्या भक्तांना तंत्रमंत्राच्या नावाखाली त्यांना फशी पाडायचा आणि नंतर नकली खड्यांचीच लाखो रुपयांना विक्री करून फसवणूक करायचा. याच्यातनं ह्या भामट्यानं 2,000 कोटी रुपयाचं साम्राज्य उभा केलं. 2,000 कोटी रुपयाचं. ज्या महाराष्ट्राला संत तुकाराम महाराजांसारखी मोठी परंपरा आहे, नामदेवासारखी परंपरा आहे, त्या महाराष्ट्रामध्ये ह्या भामट्यानं हातोहात लोकांना फसवलं. तुम्हाला कल्पना आहे की हा 100 रुपये किलोनं जो चिंचोके आणायचा, त्याचं जर गणित मांडलं तर काय होतं सांगतो. जर 1 किलो चिंच घेतली आपण, 1 किलो चिंचोके घेतले तर साधारणपणे 100 ग्राम, ते आपलं 1,000 ग्राम, 5 ते 10 ग्रॅम दरम्यान साधारणपणे चिंचोक्याचा आकार असतो. जर एक चिंचोका बरोबर 5 ग्रॅम तर 1,000 भागिले 5 म्हणजे 200 चिंचोके. जर एक चिंचोका बरोबर 10 ग्रॅम तर 1,000 भागिले 10 म्हणजे 100 चिंचोके. आणि जर 1 किलोमध्ये साधारणपणे 100 ते 200, म्हणजे जर 5 ग्रॅम किंवा 10 ग्रॅमचं जरी गणित केलं तर 100 ते 200 चिंचोके बसू शकतात. आणि त्याचा दर जो 100 रुपये किलो आहे असा जर आपण पकडला तर 0.50 म्हणजे 50 पैसे ते 1 रुपयाला एक चिंचोका. याच्यातनं हिनं 2,000 कोटी रुपयाचं साम्राज्य उभा केलं. आणि जे लोक त्याच्यावरती फुलं उधळत होते, जे लोक त्याला श्रद्धेनं आपल्या घरी बोलवत होते, अशांच्या अनेकांच्या कुटुंबामध्ये ना बिब्बा घातला, राईट. त्यांचं संपूर्ण वैवाहिक आयुष्य संपवलं. आणि आत्ता जेव्हा ह्या सगळ्या त्याच्या भानगडी बाहेर येतात तर मला भीती आहे की किती जणांचे संसार उद्ध्वस्त होतील. कारण प्रत्येक नवऱ्याला, प्रत्येक कुटुंबातल्या सदस्याला वाटणार की ही भक्त म्हणून ज्या वेळेला ह्या महाराजाकडे जात होती त्यावेळेला तिच्याबरोबर त्यानं असंच कृत्य केलं असेल. त्यामुळं मला त्या कुटुंबातल्या सदस्यांनाही विनंती करायची आहे, चुका होतात, त्या चुका दुरुस्त करायला हव्यात. शेवटी तुम्ही पण त्यांच्याबरोबर जात होता, तुम्ही त्यांच्यात लीन झालेले होतात. आणि माध्यमातल्या मंडळींना म्हणायचं की जबाबदारपणे तुम्ही याचं वार्तांकन करत आहात, आणखी एक काळजी घेऊया. आता एक पत्र माझ्या हातात आलंय श्रीमती रुपाली चाकणकर यांचं. हे पत्र असं आहे की जेव्हा ही पहिलं प्रकरण दाखल झालं अहिल्यानगरमध्ये, दुसरं प्रकरण शिर्डीमध्ये ज्या मुलीनं ही तक्रार दिली की ती तिच्या जिजू बरोबर म्हणजे त्याच्या बहिणीच्या नवऱ्याबरोबर ह्या महाराजाकडे लग्न होत नाही म्हणून जात होती, तेव्हा त्यांनी तिच्यावरती लग्न जमवण्याच्या आधी आणि लग्न जमल्यानंतर पण अत्याचार केले. तर या महिलेनं तक्रार दिल्यानंतर ह्या चाकणकरांनी, म्हणजे किती गंभीर बाब आहे की पोलिसावरतीच उलटा दबाव आणला. आणि त्यांनी नितीन जाधव याच्या नावानं ज्या वेळेला ही तक्रार आली त्यावेळेला चाकणकरांनी अनावश्यक प्रश्न का विचारता,
म्हणून पोलिसांना फैलावर घेतलं, कारण नितीन जाधवचा काय संबंध आहे याची चौकशी करण्यासाठी त्या महिलेला पोलीस प्रश्न विचारत होते. सो चाकणकरांचं हे पत्र हे आज प्रकाशित झालं आहे आणि त्यातनं चाकणकरांची भूमिका ही ह्या सगळ्या प्रकरणामध्ये दिवसेंदिवस अधिकच गडद होत जाते, काळी गडद होत जाते. आणि त्यामुळं रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे आणि सुषमा अंधारे वगैरे मंडळी ज्या म्हणतायत, आणि त्यातल्या त्यात सुषमा अंधारेंचं म्हणणं आहे की रुपाली चाकणकर यांना अटक करा. मला ती शक्यता वाढताना दिसते. सरकारनं या सगळ्या प्रकरणामध्ये तातडीने हालचाल केली. या सगळ्यात ज्या ज्या लोकांना याची इन्व्हॉल्वमेंट दिसते त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये तातडीनं दिलासा मिळेल असं केलं. SIT स्थापन झाली. पण आता हे प्रकरण इतक्यात थांबणार नाही. आज विधिमंडळात त्याच्यावरची चर्चा होईल. शक्यता मला दाट वाटते की म्हणजे चाकणकर यांना सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये अटक होऊ शकते, कारण मालमत्तेचेच तपशील इतके मोठे येत आहेत ह्याचे. कारण याची मालमत्ता, ह्याची विकृती, कारण भोंदू खरातनं विकृतीची एवढी सीमा गाठली की जे 2 गुन्हे दाखल झाले त्याचे जर तपशील आपण बघितले तर 7 महिन्याच्या गर्भवती महिलेवरती चांगल्या संततीसाठी पूजा गरजेची असल्याचं सांगत त्यानं लैंगिक अत्याचार केला. आणि तिला असं विचारलं की तुला मुलगा हवा आहे की मुलगी. त्याच्यावरती ती म्हणाली की काहीही असू देत, चांगलं अपत्य व्हावं. आणि मग त्याने तिच्यावरती अत्याचार केला. तो अत्याचार तिला योग्य वाटला नाही, किळसवाना वाटला, आणि म्हणून त्या महिलेनं जी तक्रार दिली त्याचे हे तपशील आहेत. बरं, एवढं झाल्यानंतर जी पीडिता होती त्या पीडिताच्या कुटुंबियांना धमकी देण्याचं काम ह्या खरातच्या वतीनं करण्यात आलं. त्यामुळं दैवी शक्तीचा दावा करणारा हा जो भोंदूबाबा आहे, आज जरी कोठडीमध्ये पोलिसांना काही बोलत नसला तरी तो जेव्हा बोलायला लागेल आणि बोलायला भाग पाडतील पोलीस, तर मात्र अनेकांचे धाबे दणाणणार आहेत. कारण नकली साप आणि वाघाचं कातळं हे जे संदर्भ आलेत ते संदर्भ पाहता याची व्याप्ती वाढत जाते. थोडी थोडकी नाही हो, 2000 कोटी रुपयाची संपत्ती. आणि आत्ता एक जी माहिती माझ्याकडे येते आहे की ह्या भोंदू खरातानं तुमच्या जे कोणी लोक त्याच्या कच्छपी लागले होते, त्याच्या मागं जात होते, त्यांच्या पैशातनं इतकी मज्जा केली की हा कोरियाला फिरायला गेला होता. हे बघा त्याचे फोटो आहे ना, हा कोरियाला फिरायला गेला होता तुमच्या पैशावरती. परदेशामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी मौज आणि मालमत्ता सुद्धा जप्त म्हणजे त्यांनी तयार केली आहे. तब्बल 13 भाषेचं ज्ञान आहे. हा 10वी नापास आहे. 22 वर्ष कुटुंबापासून दूर राहिला आहे. महाराष्ट्राला जेव्हा आम्ही हे सांगितलं तेव्हा अनेकांना धक्का बसला. तोपर्यंत ह्याचा कॅप्टन म्हणून गावगाव सुरू होता. मी पुन्हा सांगतो, ही इज नॉट अ कॅप्टन, ही इज अ क्रूक, ही इज अ क्रिमिनल. आणि तो 10वी नापास आहे. तो एका जहाजावरती खलाशी म्हणून गेला होता आणि तिथनं तर त्यांनी, मग साहजिक आहे ना, तुम्ही आता कुठल्याही पर्यटन स्थळाला गेला तर अल्पशिक्षित, कमी शिकलेली अडाणी सुद्धा मुलं तुम्हाला उत्तम फ्रेंच, इंग्रजी, पोर्तुगीज बोलताना दिसतील. तसंच आहे. अनेक काळ तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या सहवासात, तर याला 13 दिवसाचा जो काही सहवास 13 भाषेचा त्याला ज्ञान आहे ते याचं कारण हे आहे. 22 वर्ष तो बाहेर होता आणि काही दिवसापूर्वी खरात कुटुंबासह दक्षिण कोरियाला सहलीला गेला होता. ते तुमचेच पैसे वापरून गेला होता. आणि आता असं दिसतं आहे की हा जो नितीन जाधव आहे, बहुतेक नितीन जाधव आता माफीचा साक्षीदार होईल. नितीन जाधवनंच त्याला काहीतरी ब्लॅकमेल केलं वगैरे अशी तक्रार आली. नंतर लक्षात आलं की नितीन जाधवच्या ब्लॅकमेलिंगच्या ऐवजी नितीन जाधव हा आता पोलिसांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा साक्षीदार आहे. कारण पोलिसांना बाकी काहीच करायचं नाही. नितीननं जे काही केलेलं आहे त्याचा फक्त वापर करायचा. आणि गर्भवती महिलेंसह घटस्फोटितेवरती पण यांनी तक्रार त्यांनी त्यांच्याबरोबर गैरकृत्य केलं असं दिसतंय. काल असं झालं आहे की SITनं खरातची त्याचे जे पुजारी आहेत त्या मंदिराचे 2 कर्मचारी आणि पुजाऱ्यांची त्या महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्यांनी त्याची चौकशी केली. आणि त्या चौकशीतनं काहीतरी नवीन तपशील बाहेर हाताशी लागलेत असं म्हणतायत. त्याच्या जमिनीचे तपशील मी तुम्हाला सांगू, संपत्तीचे काल मला एकाने पाठवले होते. पाथर्डीमध्ये 150 कोटीची 30 एकर जमीन, सिन्नरच्या कहांडवाडीत 5 कोटी रुपयाची 45 एकर जमीन, पाथर्डी गवळणेत 30 कोटीपेक्षा अधिक किमतीची जमीन, गवळणेत मोक्याच्या जागी 15 भूखंड, सिन्नरमध्ये 1 कोटीचे 2 व्यापारी गाळे, मिरगावात 10 कोटीहून जास्त किमतीचं फार्म हाऊस, अहिल्यानगरामध्ये 5 एकरचा कोट्यावधींचा भूखंड, ओझर विमानतळाजवळ 5 कोटीची जमीन, जानोरी 10वा मैल भागात मोक्याच्या जागा, नाशिकमध्ये कॅनडा कॉर्नरवर सुमारे 1 कोटीचं ऑफिस, कर्मयोगी नगरमध्ये 5 कोटीचा बंगला, शिर्डीच्या पानमळ्यात 30 गुंठ्याची कोट्यावधीची जागा, निघोजमध्ये 4 एकरची कोट्यावधीची जागा, शिर्डी भागात 70 कोटीची जमीन आणि प्लॉट,
मीर गावातल्या घरी लाखोची रक्कम, वेगवेगळ्या ठिकाणी 30 फ्लॅट, सिन्नरमध्ये महत्त्वाच्या जागेवरती दुकानं, ईशानेश्वर मंदिर ट्रस्टची 2 कोटीची वार्षिक उलाढाल. मी ज्या गाडीतनं नेहमी ह्या सगळ्या आम्ही हायर करतो, मी आजच चालकाला विचारलं तुला किती पैसे मिळतात. साधारणपणे त्याला ₹1,00,000 त्याचा उलाढाल होत असेल. इनोवा गाडीतनं जर हाताशी किती लागतात? 30,000 ते 40,000 रुपये. तुम्ही रात्रंदिवस काम केल्यानंतर कुठल्याही स्वरूपाचं, व्हाईट कॉलर असू दे किंवा असं सर्व्हिस सेक्टरमधलं असू दे, 30-40,000 रुपयाला महाग आहे जनता. तुमच्याच पैशातनं, म्हणजे महाराष्ट्रातला मला हा प्रश्न विचारायला पाहिजे की तुमच्याच पैशातनं ह्या बोंदूनं 2-2-2.5 कोटी रुपयाची संपत्ती उभा केली आहे. एकतर त्याला शरम नाही, किंवा जे हे शिक्षित आहेत ते अशिक्षित आहेत. ते शिक्षण त्यांनी घेतले पण त्यांच्याकडं जीवन जगत असतानाच्या साध्या गोष्टीचा सुद्धा सेन्स नाही आहे. आणि म्हणून अंधश्रद्धा केवळ ग्रामीण किंवा अशिक्षित भागात असते असं मानायचं काही कारण नाही आहे. शहरातल्या उच्च शिक्षित लोकांमध्ये देखील मानसिक ताण, करिअरमधली स्पर्धा आणि कौटुंबिक वादामुळं शॉर्टकट म्हणून भोंदूकडं ते वळत आहेत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली जी पुसट रेषा आहे ती ओळखून नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याची का गरज आहे, हे ॲडव्होकेट मुक्ता दाभोळकर ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समित्यांनी सांगितलं आहे ना, आय ॲग्री विथ हर, की तुम्हाला एकतर मानसिक आजाराबद्दल तितकं ज्ञान असायला हवं. तो आजार आहे, जसा सर्दी पडसं खोकलं होतं तसं. त्यामुळे आधी तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही आधी मानसिक तज्ज्ञांची मदत घ्या. मला वाटलं तर मी माझ्या अनेक मानसोपचार तज्ज्ञांशी कन्सल्ट करतो, कारण तुम्ही इतक्या वेळेला वेगवेगळ्या निगेटिव्हिटीशी डील करत असता. त्यामुळे तुमच्यात सकारात्मक ऊर्जा यावी म्हणून ते करणं आवश्यक आहे. तो आजार नाही आहे. आणि दुसरं, आपल्या कुटुंबात आपलं समजा नाही कुणी ऐकत तर मित्रमंडळी आहेत. एक कपभर चहा पिला तुम्ही एखाद्या मित्राबरोबर आणि लोकांशी बोला ना. तुम्ही लोकांशी बोलला तर अनेक गोष्टी होतात. असं दिसतं आहे की महाराष्ट्रामध्ये भोंदूगिरीचा जो विळखा आहे तो किती मोठा आहे तर 13 वर्षामध्ये जवळपास 2,000 गुन्हे दाखल झालेले आहेत. मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर या सगळ्या ठिकाणी हे गुन्हे दाखल होत आहेत. मी पुन्हा सांगतो, धर्माचा आणि ह्या अंधश्रद्धेचा काडीचा संबंध नाही. तुम्ही मुस्लिम असा, हिंदू असा, ख्रिश्चन असा, पारसी असा, शीख बांधव असा, तुमच्या धर्मातल्या कर्मकांडावरतीच धर्म सुधारणाऱ्या, मग ते तुमच्या शंकराचार्यापासून ते संत परंपरेतले किंवा गुरु नानकापासून ते मुहम्मद पैगंबरापर्यंत अनेकांनी सांगितले की तुमचा विवेक बुद्धी वापरा. मला तर नेहमी गौतम बुद्धाचं नेहमी वाटतं की बुद्धिप्रामाण्यवाद फार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून हे विश्लेषण अत्यंत महत्त्वाचं आहे. ते घरोघरी जाऊ द्या. स्वतःला प्रश्न विचारा की मी जे रोज करतोय ते बरोबर आहे का. वैज्ञानिक दृष्टिकोन आहे याचा अर्थ तुमच्या धर्माबद्दल, तुम्ही ज्यांच्याबद्दल श्रद्धा ठेवता त्याच्याबद्दल नास्तिकच भाग बाळगावा असं कुठेही लिहिलेलं नाही. आणि अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते पण त्याच मर्यादेत आज बोलतात. त्याची महाराष्ट्राला गरज आहे. विचार करा, 50 पैशाच्या चिंचोक्यातनं ह्या व्यक्तीनं, कारण याने सावकारकी पण केली आणि त्याच्यामध्ये 3 जणांनी आत्महत्या केली. खरं तर ती आत्महत्या आहे की 3 जणांचा खून आहे याचा पण आता शोध घेण्याची गरज आहे. तो विचार करा की तुमच्याच पैशातनं किती गडगंज संपत्ती हे लोक उभा करतात. थांबूया आपण.